त्या चौकाला प्रामुख्याने शिवाजी सर्कल असे म्हणतात. जे मुलुखे मैदानी तोप आणि इकली बुरुजाच्या परिसरात जिथं मराठ्यांचं निवासस्थान आहे या शहरामध्ये, तिथे येतो. आणि तो दिसतो तो भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज सर्कल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक विजापूर येथील. आणि समोर दिसते ती किल्ल्याची बुरकट किल्ल्याची तटबंदी. आणि या तटबंदीला त्या संरक्षणासाठी किंवा या किल्ल्याच्या संरक्षणासाठी जे खंदक होते ते खंदक मी आपणास दाखवतो बघा. हे बघा, आज पण हे खंदक ही तटबंदी आहे आणि ह्या खंदकाचा बराचसा भाग आहे. आता मी जिथून चालतो आहे हा ही खंदकाचाच भाग आहे. पण त्या काळात हे खंदक खूपच मोठं असावं. आज पण त्याच्या पाऊलखुणा इथे तुम्हाला दिसतील. बघा, आज इथे सांडपाण्याचा निचरा होतो. पण तत्कालीन काळात ज्याला सिकंदर आदिलशाहच्या निधनानंतर आज काही वर्ष झाले, हे बघा हा बुरुज आहे, हा बुरुजाचा भाग आहे. बघा ही तटबंदी आहे. हे बघा हा एक बुरुज आहे अर्ध वर्तुळाकार. आणि हे बघा ही खंदक आहे. ज्या खंदकात पाणी सोडून त्यात मगरी सोडल्या जायच्या किंवा हिस्त्र जीव सोडले जायचे जे जलचर आहेत, जेणेकरून शत्रूने जरी या राजधानीवर हल्ला केला तर यात प्रथमतः त्यांना इथल्या मोठमोठ्या मगरींच्या साह्याने त्यांचा रस्ता अडवला जायचा. हे बघा खरं तर मराठ्यांच्या इतिहासात एकमेव राजधानीचं शहर म्हणलं तर सातारा. सातारा ही मराठ्यांची मैदानी प्रदेशातली राजधानी असं सांगण्यास हरकत नाही. म्हणूनच साताऱ्याचा उल्लेख हा मराठ्यांची राजधानी म्हणून आजही केला आणि सांगितला जातो. हे बघा हे तुम्हाला दिसते ही पाणी आहे. त्या काळात कमीत कमी हे 200 ते 300 मीटरपर्यंत लांब असं खंदक असेल. आणि या खंदकाच्या पलीकडच्या साईडलाच आतील साईडला शहर आहे जुनं आणि बाहेरच्या साईडला हे वाढीव शहर आहे आताचं अलीकडचं. हे बघा इतिहासाचा अभ्यास करताना एक अत्यंत महत्त्वाचा एक विषय म्हणून निवडल्यास कोणत्याही अभ्यासकाला अनुकूल असं या विषयावर अभ्यास करायचा असेल तर बघा आता त्याला छोट्या ओढ्याचं स्वरूप आलं आहे. पण तत्काळात बघा आता मी जिथं उभा आहे तो परिसर आणि समोर दिसतोय तो जुनं गावाचा परिसर, याच्यात 500 ते 600 फुटाचं अंतर आहे. 600, 700, 800, 1000 फुटाचं अंतर आहे. म्हणजे त्या काळात हे बघा ही समोर दिसते ती दगडातली बांधलेली भिंत आहे. ती बरीच 30-40 वर्षापूर्वी बांधलेली असावी. आणि हे किल्ल्याची तटबंदी आहे. याच्यात कमीत कमी 700 ते 1000 फुटाचा गॅप आहे. म्हणजे त्या काळात हे खंदक इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण स्वरूपात पसरलेलं होतं. आणि हा खंदक तुम्हाला चारही बाजूनी दिसतो. हे बघा आता आपण इथं आलो आहे. हे बघा हे दिसतोय. तुम्हाला आणखीन पुढे घेऊन जातो. बघा
यातला गॅप बघा तुम्ही दोन्हीमधला. कमीत कमी 700 ते 1000 फुटाचा गॅप आहे. म्हणजे आज पण जिथं लोक राहतात त्यात 500-600 ते 700 फुटाचा गॅप आहे. आणि पावसाळ्यात हे सगळं भरून जातं आहे आज पण. किल्ल्याची संरक्षणासाठी जी तटबंदी उभार केली जायची आणि त्या तटबंदीला पाणी सोडून जर शत्रू आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या काळात वरून तेल टाकून त्यात आग लावली जायची की जेणेकरून शत्रूचा प्रवेश आत होण्यासाठी ज्या शिड्या लावल्या जायच्या त्या शिड्या लावता येणार नाहीत. हे बघा, हो ही तटबंदी आहे. हा दुसरा बुरुज आहे, तो तुम्हाला मी मागं दाखवलो तो समोरचा एक बुरुज. आणि दर 600 ते 700 फुटावर एक एक बुरुज आहेत. आणि त्या कोपऱ्यात दिसतोय तो परत एक बुरुज आहे. हे बघा, हा दिसतोय तो अजून एक बुरुज आहे. आणि हा आपल्या समोर आहे तो हा एक बुरुज. आणि इथं दिसतोय तो आणखीन एक बुरुज. हे बघा, ही गोलाकार तो बुरुज आहे. तो जो दिसतोय तो बुरुज आहे की स्थानिक पातळीवर जसं या ठिकाणी खंदकात पाणी सोडून जनावरं सोडली जायची, मगरी वगैरे, तसंच तुम्ही जेव्हा विजापूरच्या बाहेर 8-8, 10-10 किलोमीटर बाहेर जाल त्या टायमाला तुम्हाला या शहराच्या परिसरात 30-30, 40-40 फुटाच्या मोठमोठ्या तटबंदी आहेत. की जसं विजयनगरला पूर्वी 30-40 किलोमीटर तटबंदी होती असे सांगितले जाते. कारण विजयनगर हे साम्राज्याची राजधानी होती. पण विशेष बघा, इस्लामी सत्तेने जे संरक्षण प्रणाली उभी केली होती त्याला छेद देण्याचं काम छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि ते काम करताना त्याने साताऱ्याभोवती अशी कोणतीही प्रणाली उभी केली नाही. पण साताऱ्याच्या परिसरात जी निष्ठावंत घराणे होती की शत्रू येण्याच्या अगोदर शत्रूला पेचात पकडणारी मराठ्यांची जी गावगाड्यातली फौज होती ती चिकट होती. त्यामुळे शत्रूला मराठ्यांच्या राजधानीत प्रवेश करताना 10-10 विचार करावा लागत होता. प्रत्यक्षात सातारा आणि कोल्हापूर छत्रपतींच्या ज्या लढाया झाल्या त्या एकमेकांच्या राजधानीवर कधीच चालून गेले नाही. किंवा सातारा राजधानीला हल्ला करण्याचं साहसच कोणाचं झालं नाही. इतकी त्या ठिकाणी थोरल्या शाहू महाराजांनी, छत्रपती संभाजीराजे पुत्र थोरले शाहू महाराजांनी परिसरातील मराठ्यांच्या निष्ठावंत घराण्याला इतकं प्रबळ केलं होतं. म्हणूनच इतिहासात ज्या मध्ययुगीन कालखंडात राजधान्यांचं शहर म्हणून सांगितलं जातं त्यात तुम्हाला कुठेही विजापूरच्या आदिलशाहीचं दिसणार नाही. निजामशाही गोळकुंड्याची असो किंवा दिल्लीची असो, पण सातारा राजधानीलाच राजधानी म्हणून आणि राजधानीचं शहर म्हणून, मराठ्यांची राजधानी म्हणून सांगितलं जातं. ते कशासाठी तर ते छत्रपती थोरल्या शाहू महाराजांच्या दूरदृष्टी, काल्पक नेतृत्व आणि त्यांनी उभा केलेली छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं स्वप्न घेऊन दिल्लीचं तख्तही मराठ्यांनी राखलं पाहिजे या भूमिकेला अनुसरून ती राजधानी होती. मी संतोष झिपरे, दख्खन इतिहास संशोधन संस्था, पुणेसाठी.